नमस्कार, मी आकाश. पब्लिक कट्टा या आपल्या चॅनलच्या शिरूरची रणधुमाई या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. तर आज आपल्या सोबत आहेत पूजा सणस मॅडम. तर त्यांच्याशी आपण जाणून घेऊया, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की त्यांना एक युवा म्हणून अपेक्षा काय या खासदारांकडून. नमस्कार, माझे नाव कुमारी पूजा दीपक सनस. माझ्याकडे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा युवती आघाडी उपाध्यक्षपद म्हणून जबाबदारी आहे. तर सरांनी जसा प्रश्न विचारला की खासदारांकडून मला काय अपेक्षा आहे, तर गेल्या 5 वर्षात आपण पाहिलं की इथले जे खासदार होते त्यांनी कशा प्रकारे काम केले आणि त्यांनी किती वेळ येथील नागरिकांना दिलेला आहे. मतदार बंधूंना नेहमी गृहीत धरून हे लोक काम करत असतात. त्यासाठी यावेळेस शिरूर लोकसभेचा जो खासदार निवडला जाईल हा मोदीजींच्या विचाराचा असला पाहिजे, हे आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच दिशेने आमची वाटचाल चालू आहे. ज्या पद्धतीनं आता 10 वर्षात म्हणजे बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत, 10 वर्षात बरीच प्रगती झाली असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे. तर तीच 5 वर्ष पुढे प्रगती कंटिन्यू होणार आहे की काय, नेमका बदल व्हावा असं वाटतंय तुम्हाला देश पातळीवर? मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली जे काही काम चालू आहे त्या कामाला आपण सर्वच बघतोय आणि आपल्याला त्याचा रिझल्ट पण मिळत आहे. तर अजून जर का 5 वर्ष मोदीजींना आपण दिले तर नक्कीच येणाऱ्या 2-3 पिढ्यांचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल याकरता त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. आणि मोदीजींना हा आता सध्या तरी दुसरा कोणताही ऑप्शन नाही, त्याच्यामुळे मोदीजीच आपल्याला हवे आहेत. धन्यवाद.